बॅटर आरम, तर नॉन स्ट्राईक इनला आमान. हे सलामीचे बॅटर्स आरम आणि आमान हे सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आदित्य कदम हा गोलंदाजी ट्रॅकवर तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय छोट्या. तर सामन्याला होते सुरुवात, पंचांचा इशारा येतो गेम ऑनचा. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला, नेता चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर लाईन लेंथ चांगली पाहायला मिळाली आणि त्याचाच फायदा मात्र गोलंदाज होत असताना नेदावच्या स्वरूपामध्ये. पुणे एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय छोट्या. आरमच्या विरोधात यावेळेस उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू आणि पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे, वाईटच्या स्वरूपात पहिली धाव फलकावर जोडली जाते. गोलंदाज छोट्या पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू शतरक्षक आहे, झेल पकडला गेलाय आणि पहिल्या विकेटचा पतन होत असताना विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. धन्यवाद डीजे. तर पहिला बॅटर आपण पहिला मैदानाच्या बाहेर निघून गेलाय कॅच आउटच्या स्वरूपामध्ये. आरंभ हा बॅटर, न्यू बॅटर आपण पाहतोय जिलानी मैदानाच्या आतमध्ये. डावकऱ्या त्याचा बॅटर छोट्या. पुण्याच्या एकदा मागील चेंडूवर विकेट मिळवले, आत्मविश्वास दोनावला असेल या गोलंदाजाचा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुण्याच्या एकदा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय, टायमिंग साधता आलं नव्हतं इनपिचच्या आतमध्ये. एक धाव इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जय भवानी करंजवाडीच्या विरोधात 11 स्टार मापोली. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय आमान, सलामीचा हा बॅटर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले, बाकीचं काम केले यष्टी रक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची समाप्ती झाली. चांगली लाईन लेंथ हाताळली जाते. छोट्या हा गोलंदाज पॉवरफुल षटक हाताळताना आपण सातत्याने त्याला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र या मॅचमध्ये. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाईन लेंथ आपल्याकडे चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असतोय आणि तेच करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज छोट्या. अमानच्या विरोधात चांगली लाईन लेंथ ठेवली जाते. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 2 या अंकावर. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. यावेळेस ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू, पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाते. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 3 धावा फलकावर आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना स्टार मापोली. यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार.
बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहरली होती 6 धावेची. षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 9 या अंकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत पाहिलं तर 5 चेंडू अप्रतिम हाताळले होते या गोलंदाजानं आणि शेवटच्या चेंडूवर षटकार आलं आणि त्या षटकाची मात्र आपण पाहिलं तर 9 धावावर मजल मारता आली. 11 स्टार मापोली आपण पाहतोय. नवीन गोलंदाज ट्रॅकवर प्रणित. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर कर्णधाराने ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर सोपवली गेली. पहिल्या षटकार पाहिलं तर छोट्याने 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलं होतं आणि शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला गेला. 9 धावा त्याने खर्च केला पहिल्या षटकामध्ये. एक विकेट जरूर मिळवली असेल छोट्या या गोलंदाजानं. गोलंदाज प्रणितचा हा पहिला चेंडू यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? एक टप्प्याखेर चेंडूला अडवला जात आहे. स्ट्राईक एंड कडे फेकी होते. बॅकअप यावेळेस दिला गेलंय आणि त्यानंतर मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर जिलानीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 11 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. या इनिंगचा आपण विचार केला तर एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात देशाला अमानला. यावेळेस चांगला चेंडू, चांगला बाउन्स यावेळेस पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर सिमेंटची विकेट आणि त्याचाच वापर करत असताना आपण गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. या खेळपट्टीचा आपण विचार केला तर गोलंदाजांना पूरक ठरलेलं नाही. या 2 दिवसामध्ये आपण विचार केला तर फलंदाजाचा दबदबा राहिलाय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. मिडविकेट क्षेत्रामधून चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक थोडेसे मिसफील्ड होते. बॅकअप यावेळेस दिला गेलाय. त्या दरम्यान किती धाबा मैदानात पूर्ण केल्या आहेत? 3 धाबा इथे मात्र कंप्लीट करत असताना जिलानी या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचले 14 या अंकावर. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. एके धावेचं रूपांतर मात्र 3 धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. तुमच्याकडे फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली असून चालत नाही तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं करावं लागतं. प्रणित हा गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बाउन्स निर्माण करत असताना निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी करत असताना प्रणितला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर यावेळेस खाली राहिला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी करत असताना प्रणित हा गोलंदाज अमनच्या विरोधात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर लेन लाईन तर आपल्याकडे चांगली आहे त्याचाच वापर करत असताना यावेळेस चेंडू सरळ एष्ट्यावर धरलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 2 अमानला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तो 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 14. न्यू बॅटर आपण पाहतोय सोहेल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 द्यावी लागेल जिनाली
या बॅटरला. ज्या पद्धतीने पाहिलं तर डावखुरी हाताचा बॅटर चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. जिलानी हा डावखुरी हाताचा बॅटर. न्यू गोलंदाज आपण पाहतोय तिसऱ्या षटकाकरिता. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडूपासून दूर राहिले, निर्धाव चेंडू. अभिजित हा गोलंदाज. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीत राहिला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. अजून एक चांगला चेंडू. अभिजित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो चांगली गोलंदाजी करत असताना. पहिले 2 चेंडू निर्धाव. रस्त्यावर ज्या वाहन पार केलेत त्यांना विनंती असेल आपण रस्त्यावर वाहन पार करू नका. अजून एक चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अभिजित मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये काय झालंय, फलंदाज इथे मात्र बाद झालाय. चांगली गोलंदाजी अभिजित मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. अजून एक झटका मिळतोय, अजून एक धक्का लागतोय 11 स्टार महापुली टीमला. न्यू बॅटर आपण पाहतो आदेश मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी आपण पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये राहिली होती. आंबेडकर चषक कामध्ये कामगिरी राहिली होती. तीच कामगिरी मात्र या मॅच मध्ये करावी लागेल आदेश या बॅटरला. जाणला जातोय हा मोठ्या फटक्यांसाठी आणि मोठे फटके इथे दाखवावे लागतील अभिजितच्या विरोधात. परंतु यावेळेस पाहिलं तर कमालीची गोलंदाजी करत असताना अभिजितला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. त्याच्या विरोधात कशा पद्धतीचे स्ट्रोक खेळले जातील की मात्र अभिजित हा वरचढ ठरेल. गोलंदाज तयार. अभिजित आदेशच्या विरोधात. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला. तेव्हा साकार होतात जेव्हा त्यासाठी न थांबणार दाखवत असताना आदेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आला आणि लगेच एक षटकार दाखवला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर बाउन्स आणि त्यानंतर एस्ट्रिकच्या माध्यमातून चांगलं एस्ट्रिक्शन एस्ट्यांच्या मागे. यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय पॉइंट क्षेत्रामधून. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून चालला डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय आदेशचा बार. चेंडू सीमा पार. चौकार. धन्यवाद. ध्येय गाठायचं असेल तर वाटेवरचे काटे स्वीकारा, कारण त्याच काट्यांची यशाची कहाणी घडत असते आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण आदेश या बॅटरला पाहतोय. एकंदर पाहिलं तर विकेट्स पडत होत्या आणि मैदानात आदेश आला. पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. त्यानंतर मागील चेंडूवर पाहिलं तर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली येते 24 या अंकावर. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा फलकावर आहेत. एकंदरीत पाहिलं तर 2 विकेटचं नुकसान आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सोहेल हा बॅटर आणि अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर निलेश. निलेश हा गोलंदाज चौथ्या षटकाकरिता. यावेळी चांगला स्ट्रोक, परंतु प्रोटेक्शन दिले गेले डीप मध्ये. डीप कव्हर क्षेत्रामधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात.
तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नॉनस्टर एन कडून आदेशने नाकारला गेलं. 2 धाबावर समाधान मानावं लागेल. 2 धाबेने धावफलक 26 या अंकावर जाऊन पोहोचलाय. निलेश पुणे जगदा गोलंदाज ट्रॅकवर या षटकातील दुसरा चेंडू टाकण्याकरिता सोहेलच्या विरोधात. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. यावेळेस चेंडू सरळ निघून जाईल लॉंग ऑफ क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चौकाराच्या मदतीनं धावपळक जाऊन पोहोचले 30 या अंकावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूवर 6 धाबा आल्यात. सोहेल चांगली बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय बॅटर सोहेलला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 31 या अंकावर. 31 धावा पलकावर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना 11 स्टार मापोली आपण पाहतोय. निलेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर आदेशच्या विरोधात. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला गेलाय. बॅटरला असं वाटलं होतं ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे, पण चांगली लाईन निलेशच्या माध्यमातून दाखवली गेली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. अजून एक चेंडू जाईल निर्धाव. धावसंख्या स्थिर 31 या अंकावर. आता मात्र या इनिंगचा अंतिम चेंडू असेल. गोलंदाज निलेश पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव पलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 32 या अंकावर. बत्तीस धावा पलकावर आहेत. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील. स्ट्राईक एंडवर आदेश. या चेंडूवर मोठा फटका येईल का? यावेळेस चांगला चेंडू. पेटची एज आणि विकेटचं पतन. इनिंगची होती समाप्ती. 11 स्टार मापोली टीमने बनवले आहेत. टोटल धाबा 32 कराव्या लागतील. 33 धाबा जय भवानी करंजवडी टीम समोर असेल हे लक्ष.
धन्यवाद DJ. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 11 स्टार मापोली टीमनं करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहिलं तर चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आहे. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. सलामीचे बॅटर्स आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सीतारामजी सोनावणे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. संतोषजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. आई गावदेवी चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दादा आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. छोटे आणि प्रतीक ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 33 धाबांचं पाठलाग करायचा आहे. चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. आई गावदेवी स्पोर्ट वाघिवली यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा आई गावदेवी चषक 2024 आपण अनुभवत आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय छोट्या आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक तर स्ट्राईक एंडला छोट्या. गोलंदाज ट्रॅकवर उमेर. पहिला चेंडू जोरदार अपील पाहायला मिळाली. आमचे पंच मुरलीधर जाधव यांच्या माध्यमातून चांगला निर्णय पाहायला मिळाला. नॉट आउट. पहिला चेंडू प्रश्न विचारणारा राहिला. गोलंदाजाच्या माध्यमातून पाहिलं तर चांगली लाईन लेंथ हाताळली गेली. गोलंदाज उमेर पुन्हा एकदा छोट्याच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. त्यावेळेस ऑन साईडचा स्ट्रोक केला गेलाय. शॉर्ट पॉइंट लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. त्यावेळेस वाईटचा इशारा आलाय. बायच्या स्वरूपात मध्ये ही धाव असेल. 2 धाबा. पंचांचा काय इशारा आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक बायच्या स्वरूपात अशी एक धाव म्हणजेच 2 धाबा फलकावर जोडल्या जातील. अतिरिक्तचा भरणा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू पायावर आदळलाय. तर व्यासपीठावर आपण पाहतोय शुभागमन मान्यवरांचं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू राहिला. निर्धाव चेंडू हातात असताना गोलंदाज उमेर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजून एक चेंडू जाईल निर्धाव. सिमेंटची विकेट आणि बाउन्स प्राप्त करत असताना उमेर हा गोलंदाज बॅटरच्या समोर मात्र चेंडूला हाताळणी करत असताना प्रतीकच्या विरोधात यावेळेस फुल क्रॉस इनफिल्डच्या पर्यंत चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामधून बेकना स्ट्रोक
सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या अंकावर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटरला वाटलं होतं की ऑस्टनच्या बाहेरचा चेंडू आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रतीकच्या बॅट मधून येणारा हा दुसरा वार, दुसरा चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत बिनबाद 10. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर 33 धावांचा पाठला करायचा आहे. सलामीची ही भागीदारी चांगल्या पद्धतीची राहिली. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार प्रतीकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक दाखवले गेले. मात्र दुसऱ्या षटकाकरिता कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल. असनेन हा गोलंदाज आपण पाहतोय. जय बजरंग खातेली टीमचा कॅप्टन आणि शिव छत्रपती लामज टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. पेनल्टी बोल नका. त्या दरम्यान आपण पाहतोय धावफलकावर धावा आहेत 14. जय बजरंग खातेवली विपक्षात शिवछत्रपती लामज, परंतु लामज टीमला नाणेफेक विजयी दिला गेलाय. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. लेट रिपोर्टिंग केल्या कारणास्तव हा नाणेफेकचा जो कौल आहे तो आपण शिवछत्रपती लामज या टीमला दिला गेलाय. या साईडला ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटर छोट्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 1च्या वरतीनं जाऊन पोहोचली आहे 15 या अंकावर. 15 धावा फलकावर आहेत. 33 धावांचा पाठलाग करत असताना जय भवानी करंजवाडी टीमला आपण पाहतोय. 11 स्टार मापुलीच्या विरोधात चांगली बॅटिंग करत असताना हे सलामीच्या आघाडीचे बॅटर. यावेळेस कोलवा टप्प्याचा होता खोदून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव प्रतीकला मात्र आपल्या खात्यामध्ये जमवता आली. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या अंकावर. धावांचा पाठलाग करत असताना भागीदारी ही महत्त्वपूर्ण असते आणि ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते सलामीवीरांच्या माध्यमातून. खूप मोठा फॅक्टर राहिला या इनिंगचा आपण विचार केला तर. दुसऱ्या इनिंगमध्ये 33 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा आत्तापर्यंत बनवल्या गेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कुठलीही धाव यावेळेस घेतली गेली नाही. धावसंख्या असतील 16. धावा फलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. एकंदरीत पाहायला गेलं तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय.
गोलंदाज असनेन यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, वेग होता या चेंडूवर पाहायला गेलं तर आणि बाउन्स प्राप्त करत असताना बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची हाताळणी करत असताना असनेन ह्या गोलंदाजाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, अजून एक चेंडू जाईल निर्धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 16. 33 धाबांचं पाठलाग करत असताना जय भवानी करंजवडे टीम 11 स्टार महापोलीच्या विरोधात. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि या 12 चेंडूमध्ये विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या. 12 चेंडू 17चं समीकरण. 12 चेंडूमध्ये 16 बनवलेत, म्हणजे 12 मध्ये अजून 17 करायचे आहेत. च्या पद्धतीनं पाहिलं तर आतापर्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग राहिली, परंतु कमबॅक करावं लागेल 11 स्टार महापोली टीमला. प्रतिस्पर्धी काय करतो हे मात्र बाजूला ठेवून यानंतर आपल्याला काय करायचंय ते मात्र मैदानाच्या आत तुम्हाला सातत्याने करावाच लागतं. संघर्षातून मात्र प्रयत्नातून तुम्हाला पुढे जावे लागेल, तिथून मात्र तुम्ही यशाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचाल. हे मैदानाच्या आत तुम्हाला करावंच लागतं आणि हे केलं जाईल का? कोणत्या गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल? गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आरम. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. चुकी घडली आहे आणि चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून गेलाय चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बॅटरच्या माध्यमातून. प्रतीकच्या बॅट मधून येणारा हा तिसरा चौकार आपण पाहतोय. धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचले 20. आता मात्र 13 धाव्यांची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 11. साधं आणि सोपं समीकरण जरूर फळकावर दिसतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा प्रत्येक धावेमध्ये तुम्हाला मेहनत कष्ट ही करावीच लागते. गोलंदाज आरम पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर प्रतीकच्या विरोधात. यावेळेस एक धाव तर कंप्लीट केली, एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक 21 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र 12 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू 12 असं समीकरण. गोलंदाज आरम पुणे एकदा छोट्याच्या विरोधात. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, एस्ट्रिक्स चुकी करतोय. न स्ट्रायकेनकडे फेकी झाले, मात्र बायच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल फलकावर. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 22. आता मात्र एक धावेने आव्हानाचा पाठलाग करत असताना या सलामीवर या आघाडीच्या फलंदाजांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेस वेगवान चेंडू होता, फॉलो थ्रूमध्ये जाऊन सरळ गोलंदाज मात्र फील्ड करेल, तोपर्यंत मुभा होती या बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक 23 या अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 10 धाव्यांची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी आरंभ मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय, क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय आणि पहिल्या विकेटचं पतन छोट्या या बॅटरला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. अंधार संपला की सूर्य उगवतोच, तसेच संकट संपल्यावर संधीची पहाट होतेच आणि तेच दाखवत असताना गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण आरंभला पाहत आहे.
आणि महत्त्वपूर्ण फॅक्टर ठरू शकतो विकेट, आणि विकेट मिळवली आहे. कमबॅक करू शकतो 11 स्टार महापोली. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 23. 10 धावींची आवश्यकता आहे. चेंडूंचा विचार केला तर आत्तापर्यंत 7 चेंडूमध्ये 10ची आवश्यकता. सेकंडला आपण पाहतो निलेश न्यू बॅटर यावेळेस चुकी घडली आहे आणि चेंडू सरळ लॉस्ट ऑफ रिझन मध्ये निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर चौकार करिता बायच्या स्वरूपात येणारा हा नशिबाचा चौकार. क्रिकेट हा प्रत्येक वळणावर वळण घेणारा खेळ आहे आणि हा चेंडू जर एक्स्ट्रा चांगल्या पद्धतीने पकडला असता इथे मात्र हे 4 धावा वाचल्या असत्या आणि चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 27 या अंकावर जाऊन पोहोचले. आता मात्र समीकरण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयाकरिता 6 धावेंची आवश्यकता. साधं आणि सोपं समीकरण, परंतु अंतिम षटकाकरिता गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सोहेल. या 6 धावा डिपेंड करायच्या असतील तर मात्र सोहेलला मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय प्रतीक. यावेळेस स्ट्रोक आहे चांगला, परंतु क्षेत्ररक्षक आहे उभा ठाकलाय त्याच्या आपाक्या बाहेर. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. हा येईल विजयाचा ब्लास्ट, विजयाचा षटकार. धन्यवाद धन्यवाद, अभिनंदन. जय भवानी करंजवाडी टीम, हार्ड लक टू 11 स्टार महापोली. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आपले मनापासून आभार. आणि एकंदरीत